श्री स्वामी समर्थ. मंडळी, अशा घरातून लक्ष्मी कधीच जात नाही. त्यासाठी आपण काय करायचं ते ह्या व्हिडिओमध्ये बघूयात. पहिली गोष्ट म्हणजे आपण घरातील मीठ म्हणजेच साक्षात देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे. घरातील मीठ पूर्णपणे कधीही संपू देऊ नका. बरणीत मीठ शिल्लक ठेवा. संपण्यापूर्वी मिठाचे एक पॅकेट आणून ठेवा. परंतु मिठाच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. ज्या दिवशी शनिवार आहे त्या दिवशी मीठ कधीही खरेदी करू नये. शक्यतो मिठाची बरणी अर्धापेक्षा खाली जाऊ देऊ नये. त्याआधीच बरणीत मीठ भरावे. शक्यतो मीठ नेहमी काचेच्या बरणीतच भरावे. कोणत्याही धातूच्या भांड्यात मीठ कधीच ठेवू नये. तसेच सायंकाळच्या वेळी कुणालाही मीठ देऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे असं म्हणतात की आपल्याला उत्पन्नाच्या 15% भाग भगवंतासाठी, धर्मासाठी अवश्य द्यावा. आपण भरपूर दानधर्म करावा. यासाठी नाही की आपण 1 रुपयाचे दान केले तर आपल्याला त्या बदल्यात 100 रुपये मिळतील. दानधर्माचे आपल्या शास्त्रामध्ये फार महत्त्व आहे. दान केल्यानं आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलते. तसेच अन्नदान केल्यानं आपल्यालाही कधी अन्नधान्याची कमतरता जाणवत नाही. आपल्याला शक्य होईल तसं अन्नधान्य, पैसे, कपडे, गरजेच्या वस्तू तसेच आपण जे काही इतरांना देऊ शकतो ते जरूर द्यावे. आपण कितीही गरीब असला, आपले उत्पन्न कितीही कमी असले तरी कमीत कमी अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तरी जरूर दान करावे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील मुली जेव्हा बाहेर येतात तेव्हा त्यांचा आदर सत्कार करा. त्यांना मान सन्मान द्या. असं म्हणतात की मुलीला आणि नंदाची आदर सत्कार करणं म्हणजे साक्षात लक्ष्मीचा आदर सत्कार करणं होय. त्यांना कधीही रिकाम्या हाती घरी पाठवू नका. काही ना काहीतरी नक्की द्या. साडी, शृंगार सामान, पैसे, तुम्हाला जे काही शक्य होईल, तुम्हाला योग्य वाटेल ते त्यांना जरूर द्या. इतरांना देण्यापेक्षा आपल्या मुलींना, नंदांना दिल्यानं त्याचं पुण्य अधिक पटीनं मिळतं. त्यांचे शुभाशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी असतात. त्यामुळे आपल्या घरी बरकत येते आणि आपलं घर अगदी सुखा समाधानानं नांदू लागतं. त्यामुळं त्यांना आनंदी ठेवा. चौथा उपाय म्हणजे आपण दररोज भगवंताची पूजा करतो. भगवंताची पूजा करताना आपल्या पूजेतील साहित्यांची आवश्यकता असते. म्हणजे जसं की ताम्हण असेल, दिवा असेल. मग आपण देवपूजा झाली की काय करतो? भांडी स्वच्छ करतो आणि पालथी झाकतो. परंतु हे खूप चुकीचं आहे. देवपूजेची भांडी कधीही पालथी ठेवू नयेत, ती सरळ ठेवावी. तसेच देवघरामध्ये तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवावं. हा तांब्याचा कलश ईशान्य दिशेला ठेवावा. तसंच त्या तांब्यावर एक छोटी प्लेट झाकून त्यामध्ये थोडीशी साखर किंवा गूळ ठेवावा आणि दररोज देवपूजेनंतर कलशातील पाणी झाडांना विसर्जित करावे आणि त्या प्लेटमध्ये ठेवलेला साखर किंवा गूळ हा प्रसाद म्हणून खाऊन घ्यावा आणि त्यात दुसरं पाणी ठेवून त्यावरती पुन्हा साखर किंवा गूळ झाकून ठेवावे. यामुळं घरात समृद्धी येते. पाचवा उपाय म्हणजे घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधीही मोजकाच स्वयंपाक करू नये. घरातील सगळ्यांचं जेवण झालं की संपूर्ण भांडी अगदी रिकामी होऊ नयेत. कधी एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी, भात काहीतरी शिल्लक राहायला हवं. दुसऱ्या दिवशी आपण ते कुत्र्यांना किंवा इतर प्राण्यांना दिलं तरी चालतं. परंतु जेवण झालं की लगेच सर्व भांडी रिकामी होऊ देऊ नये. कारण स्वयंपाकात देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण स्वयंपाक संपणं आणि जेवणाची भांडी रिकामी होणं म्हणजे देवी लक्ष्मी घरातून जाण्याचे संकेत आहेत. त्यामुळं असं कधीच होऊ देऊ नका. जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते तिथं देवी लक्ष्मी आगमन करते. देवी लक्ष्मीचा अखंड वास राहतो. म्हणून घरात देवपूजेनंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात कापूर, आरती आणि घंटी वाजवावी. अजून एक उपाय म्हणजे आपल्या घरात दररोज जो स्वयंपाक बनतो तो बनलेला स्वयंपाक जेवण करण्या अगोदर त्याचा देवाला नैवेद्य दाखवावा आणि नंतर जेवण करावं. यामुळं घरातील सदस्यांचं आरोग्य चांगलं राहतं. तर हे काही उपाय आहेत जे आपण दररोज न चुकता केले तर आपल्या घरातून लक्ष्मी माता कधीच जाऊ शकणार नाही. आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहील. घरात धनधान्याची बरकत नक्कीच येईल. श्री स्वामी समर्थ.